बीकेसीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी 9.9 किलोमीटर लांबीचे असलेले सायकल ट्रॅक्स काढून टाकण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतलाय। यासाठी 25 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि सायकल ट्रॅक आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट होता। मोठी रक्कम खर्चून हे सायकल ट्रॅक सुरू करण्यात आले होते, पण आता ते एमएमआरडीए कडून तोडण्यात येणार आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय मानेंनी। मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच बीकेसी मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा म्हणून एमएमआरडीएने एक नवा निर्णय घेतलेला आहे। तो नवा निर्णय म्हणजे बीकेसी मध्ये असलेल्या 9.90 किलोमीटरचे जे सायकल ट्रॅक आहेत ते काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला। आपण जर पाहिलं तर उजवीकडे पदचारी मार्ग आणि डावीकडे सायकल ट्रॅक आहे। आपण त्याच सायकल ट्रॅकवरून संपूर्ण हा आढावा घेतोय। खरं तर जर पाहिलं तर जी लाल रंगाची रेषा आहे किंवा लाल रंगाचा जो रस्ता आहे तो सायकल ट्रॅक आहे आणि त्याच्या बाजूला आपण जर पाहिलं तर हे पादचारी जे ते चालत येतात ते म्हणजे पादचारी एकंदरीत मार्ग आहे आणि ह्याच्या उजव्या बाजूला जर पाहिलं तर 2 पदरी रस्ता जो आहे तो वांद्रे संकुलामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि तशीच परिस्थिती बाजूच्या रस्त्याची सुद्धा आहे। मागच्या अनेक दिवसांपासून सायनचा ब्रिज बंद झाल्यामुळे जे ते बीकेसी कनेक्टर वापरला जातो। वांद्रे कुर्ला संकुलापासून ते डायमंड बोर्स मार्केट पर्यंत नेहमी जे ते एकंदरीत वर्दळीच्या वेळी म्हणजे सकाळच्या ऑफिसचा टायमिंग असो किंवा मग ऑफिस सुटण्याचा टायमिंग असो वेळ असो त्यावेळी गर्दी पाहायला मिळते आणि त्याच गर्दीला आणि त्याच वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आता एमएमआरडीएने जो आहे तो हा निर्णय घेतलेला आहे। तब्बल 25 कोटी रुपयांचं कंत्राट देऊन जो आहे ते हे सायकल ट्रॅक काढण्यात येणार आहेत आणि रस्त्याचं जे आहे ते रुंदीकरण करण्यात येणार आहे। त्यामुळे आता या सायकल ट्रॅक वरून राजकारण रंगणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गजानन बाळापूरकर सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।